नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आपले शहर आणि आपला देश अति स्वच्छ आणि सुंदर व्हावा हा संदेश जनमानसात देण्याकरिता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यभरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. आध्यात्मिकाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 96,000हून अधिक श्री सदस्यांनी मुंबईसह राज्यभरातील 1500हून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे. राज्यातील पालिका, रुग्णालये, स्मशानभूमी, बसस्थानके, एसटी बस डेपो, रेल्वे स्थानक परिसर, विविध रस्ते, समुद्रकिनारे, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून तब्बल 1700 मॅट्रिक टन सुका कचरा तर 600 मॅट्रिक टन ओला कचरा संकलित केलाय. मुंबईत राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत ट्रॉम्बे येथील स्मशानभूमी, जेटी मानखुर्द येथील अग्निशमन दल कार्यालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, गोवंडी पोलीस स्टेशन, कुर्ला पोलीस स्टेशन, भाभा रुग्णालय, प्रतीक्षानगर येथील आणिक बस डेपो, सायन हिंदू स्मशानभूमी, घाटकोपर येथील बेस्ट डेपोसह मुंबईतील विविध भागात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. अशा या स्वच्छता अभियानात राजकीय मंडळी देखील सहभागी झाली होती, ज्यामध्ये मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे, बेस्ट समिती अध्यक्षा कृष्णा विश्वासराव, नगरसेविका निर्मिती कानडे, घाटकोपर येथील बस डेपो परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, तर मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि प्रतिष्ठान या माध्यमातून साफसफाई स्वच्छता मोहीम चालू आहे. तर मी तर वारंवार बोलते, मी स्वच्छ मुंबई अभियान 365 दिवस हा कार्यक्रम मी अर्थसंकल्पामध्ये हे केला, इनबिल्ड केला. का तर मुंबई, मी वारंवार बोलते, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि लोकांचा सहभाग हे जर एकत्र झालं आणि ह्याचा तिघांचा संगम झाला, युनिटी झाली, तर मुंबईला कोणी थांबवू शकत नाही. मुंबईची स्वच्छता काय, मुंबईच्या सगळ्याच इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी असतील, सिव्हिक असतील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. मला फार आनंद झाला यांचा की ह्या सगळ्यांनी योगदान दिले. या ठिकाणी त्या माध्यमातून जर रस्ते असतील, सगळ्या गोष्टीमध्ये यांची साफसफाई अभियान चालू आहे. तर हा असाच निरंतर तुम्ही चालू ठेवा. आणि आता मला इथे आल्यावरती कळालं, तर हा जो मी पूर्ण प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्याला आम्ही अर्थसंकल्पामध्ये पण केलं, तर आता मी घनकचऱ्याचे आपले DMC किरण तिगावकरजी त्यांना सांगते की आता आपल्याला अशा प्रतिष्ठानला पण घेऊया जे प्रतिष्ठान याच्या माध्यमातून काम करतात आहे. तर त्याच्यासाठी आम्ही वर्षभर त्यांना स्पर्धाच ठेवली आहे. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून मग सोसायटी असतील, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील, आता NGOला पण घेतो आणि नगरसेवकांना घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर फोटो पूर्ण अपलोड करायचा आम्ही वेबसाईट चालू केलेली आहे. त्याच्यावरती वर्षभर त्यांचे फोटो आले. तर आपण 25 लाखाचं प्रथम बक्षीस ठेवलं आहे, दुसरं आपण 15 लाखाचं ठेवलं आहे आणि तिसरं 10 लाखाचं ठेवलं आहे. आणि जो नगरसेवक पूर्ण वॉर्ड त्याचा चांगला करून देईल, संपूर्ण लक्ष घालून, मग कचरा फ्री असेल, कचऱ्याच्या पेट्याने रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्या निधीमध्ये पण आपण 1 कोटीची वाढ करतोय. म्हणजे ही कॉम्पिटिशन स्पर्धा लोकांसाठी ठेवली आहे, नगरसेवकांसाठी पण ठेवली आहे, अधिकाऱ्यांसाठी पण ठेवली आहे. आणि आता मी NGO पण ॲड करायला लावते. तर हे खरं बघायला गेलं तर हे पडद्यामागचे असे योद्धे आहेत जे कधीच पुढे येत नाहीत. पण आता मी मात्र ह्यांची पण नावं ह्याच्यात ॲड करायला लावते. खूप शुभेच्छा सगळ्यांना. खूप चांगलं काम चालू आहे स्वच्छतेचं. प्रतिष्ठान तर्फे आज या घाटकोपर डेपोमध्ये स्वच्छता मोहीम राबवतो आहे. आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने हे प्रतिष्ठान चांगलं काम करतं आहे, सेवाभावी काम करत असतं, लोकाभिमुख काम करतं आहे. आणि ह्या प्रतिष्ठानने नेहमीच मग कधी स्वच्छता मोहीम किंवा वृक्ष लागवड जे आपण म्हणतो ना, म्हणजे असे सगळे सेवाभावी कार्यक्रम हे दरवर्षी केले जातात. आणि त्याकरता संपूर्ण डेपोमधले काही कर्मचारी त्यांच्यासोबत असतात आणि त्या निमित्ताने संपूर्ण स्वच्छता अभियान हा राबविला जातो. खरोखर हे प्रतिष्ठान खूप चांगलं आहे की ज्यांनी आपल्याला एक काहीतरी म्हणतात ना, सगळ्या लोकांना कुठेतरी हे शिकवलं जातं आहे की आपण आपलं घर जसं स्वच्छ करतो त्याप्रमाणे आपला डेपोही हा स्वच्छ राहिला पाहिजे. या ठिकाणी काही स्क्रॅपच्या गाड्या आहेत आणि त्याच ठिकाणी जास्तीत जास्त कचरा साचलेला आहे आणि हे चांगलाच काम करतायत. त्याला मी आज संपूर्ण या स्वच्छता मोहीमसाठी मी आपल्याला शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
निमित्त सर्व श्री सदस्यांनी महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवत आहेत. तर मला असं वाटतं की स्वच्छता अभियान हे खरं तर फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नसून आपल्या सर्व जनतेची, आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी असते. तर ही जबाबदारी श्री सदस्य आपल्यालाही समजावून देत आहेत आणि स्वतःही त्याचं उपक्रम करत आहेत. तर या माध्यमातून सर्व श्री सदस्यांनी आपला जो महाराष्ट्र स्वच्छ करण्याचं जे धोरण हाती घेतलेलं आहे, तर त्याचं खारीचा वाटा म्हणून मी आज इथे आलेली आहे. त्यांना शुभेच्छा द्यायला आणि त्यांना हातभार द्यायला मी इथे आलेली आहे. तर आज नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व श्री सदस्यांना, सर्व नागरिकांना, सर्व समाजाला मी शुभेच्छा देते. धन्यवाद. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ही एक सेवाभावी संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. मुख्यत्वे रक्तदान शिबिर, जलस्तोत्र पुनर्भरण, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, पुन्हा शहरांमध्ये गावागावांमध्ये स्वच्छता अभियान आणि कर्णबधीर मुलांना यंत्र वाटप, अशा पद्धतीचे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन. त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवले जात आहे. ज्या स्वच्छता अभियानासाठी पद्मश्री डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर हजारो सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता केली जाते आणि समाजाला स्वच्छतेचा संदेश आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचं काम केलं जातं, ज्यातून समाज आणि एक प्रकारे राष्ट्र स्वच्छ झालं तर स्वच्छतेच्या माध्यमातून पूर्ण राष्ट्राला आणि समाजाला निरोगी राहता येईल, हा संदेश देण्याचा प्रयत्न डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज केला जात आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.